आजच्या या प्रधान सरांवरच्या दिवसभर चाललेल्या चर्चासत्राच्या अंतिम टप्प्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष थोर साहित्यिक लक्ष्मीकांतजी देशमुख, साधनेचे साक्षेपी संपादक विनोदजी शिरसाट, साहित्य अकादमीचे प्रतिनिधी आणि आपण जमलेले सर्व मान्यवर, प्रथम मी विनोद शिरसाटांचं आभार मानतो की त्यांनी झेलम आणि मी यांच्या वैचारिक घराणेशाहीला विरोध केला नाही. घराणेशाहीला विरोध कसा होतो याचे अनुभव मी अनेक पद्धतीने घेत गेलेलो आहे. आणि वैचारिक घराणेशाही असू शकते किंवा मी कित्येक वेळा आरोग्य सेनेच्या कामासाठी जेव्हा हिंडतो तेव्हा मी सांगतो की सेवेची घराणेशाही असते. आणि जेव्हा खांद्याला झोळी लावून आरोग्य सेनेसाठी पैसे गोळा करत हिंडतो तेव्हा सांगतो की एक वेगळ्या प्रकारची घराणेशाही भिक्षुकी आहे, तीही आम्ही पुढे चालवतो. सत्तेशी संबंध येण्याचा समाजवाद्यांचा भाग हळूहळू तुटत चाललेला आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की मला खरंच विशेष वाटतं, मला अनपेक्षित होतं की गेले 2 दिवस इतक्या मोठ्या संख्येने लोक इतक्या लोकांना ऐकण्यासाठी येतील. म्हणजे याच्यातलं सगळ्यात पहिलं कारण अतिशय स्पष्ट आहे की वसंत बापटांवरचं आणि प्रधान सरांवरचं प्रेम. पण दुसरा एक भाग नक्कीच आहे की बा त्या अनुषंगाने आपल्याला काय ऐकायला मिळते. आणि बोलवलेली बहुसंख्य माणसं ही समाजवादी विचारांचा वारसा सांगणारीच माणसं आहेत. समाजवादी माणसांना बोलायची खूप इच्छा असते, ऐकायला माणसं नसतात. आणि समाजवादाचं अजून वैशिष्ट्य आहे, त्याचं ऐकायला माणसं असोत नसो तो तासनतास बोलू शकतो. कारण त्याला काही सांगायचं असतं, मांडायचं असतं, त्याला काही बदलायचं असतं. अर्थात मी असा काही तासनतास घेणार नाही, हे मला आधीच सांगितलं पाहिजे, कारण तुम्ही दिवसभर सगळेजण बसलेला आहात. प्रधान सर, खरं तर मी त्यांना मास्तरच म्हणणार आहे आणि तुम्ही कोणी गैर मानाल असं मी मानत नाही. कारण मला त्यांना मास्तरच म्हणायची सवय खूप लहानपणापासून लागली. खरं तर मास्टर, सर, गुरुजी, गुरुजन अशा शब्दांच्या शेड्स काही आहेत का मला माहिती नाही, पण माझ्या दृष्टीने ह्या सगळ्या छटा या प्रधान मास्तर या शब्दामध्ये सामावलेल्या आहेत. त्यामुळे मला काही वेगळं त्यांना संबोधन करायची इच्छा होत नाही, कारण मी त्यांना समोरही हे संबोधन नेहमी केलेलं आहे. एक अत्यंत विद्वान, व्यासंगी, साहित्यिक, प्रतिभावंत राजकारणी असं प्रधान सरांचं, मास्तरांचं मी वर्णन करेन. राजकारणी आणि त्याच्या अलीकडे मी वापरलेली सर्व विशेषणं यांचा संबंध आता जवळजवळ तुटलेला आहे. या शब्दांनी, राजकारणी या शब्दाशी आता घटस्फोटच घेतलेला आहे. आणि भारताच्या राजकारणामध्ये आता पुन्हा हे शब्द राजकारणी या शब्दाला जोडले जातील की नाही असा संभ्रम निर्माण व्हावा अशी आत्ताची परिस्थिती आहे. म्हणजे खरं तर या परिस्थितीचं, गमतीचं एक वेगळं वर्णन मी नेहमी करत असतो की आता सत्तेवर जे आहेत आणि जो विचार सत्तेवर आहे त्या विचारानं ज्ञानबंदी आणली आणि मूढवरांकडे ज्ञान सोपवून त्या ज्ञानाची घमेंड निर्माण केली. आणि ती माणसं ज्या वेळेला प्रत्यक्षात सत्तेवर आली तेव्हा त्यांनी देशाची सत्ता ही बिन शिकलेल्या फौजेच्या हातामध्ये देऊन टाकली. कसा प्रचंड हा विरोधाभास आहे बघा. म्हणजे किमान ज्ञानाचा अहंकार ज्यांच्याकडे होता ती माणसं जेव्हा राजकीय सत्तेवर येऊन बसतात तेव्हा निदान त्यांनी खुर्चीवर विद्वानांना तरी बसवावं, पण हे घडलं नाही. प्रधान सर असतील, बापट असतील, खरं तर एस एम, नानासाहेब हे सगळेच मला खूप जवळनं माणसं पाहायला मिळाली. भाई
आणि आज बाबांच्या तेवढाच जवळ आहे, पन्नालाजींच्याही तेवढाच जवळ मी वावरतोय. ही सगळी माणसं खरं तर ह्या सर्व मगाशी मी वापरलेल्या विशेषणांना पूर्णपणे योग्य अशी माणसं आहेत. ही सर्व विशेषण त्यांना आपण वापरू शकतो. पण प्रधान सरांच्या बद्दल अजूनही काही मला वेगळी विशेषण वापरण्याचा मोह आवरत नाही. प्रधान मास्तर म्हणजे एक अत्यंत नितळ, निष्कपट, निस्वार्थ आणि खऱ्या अर्थाने निष्काम कर्मयोगाच्या दिशेला जाणारं असं व्यक्तिमत्व होतं. त्यांचा नितळपणा इतका होता की काही वेळेला लोकांना तो भाबडेपणा वाटायचा. प्रधान सर तसे भाबडे होते आणि तसे भाबडे नव्हते पण. कारण राजकारणामध्ये त्या प्रतिकूल काळामध्ये, कारण तो इंदिरा गांधीच्या झंझावाताचा काळ होता, अशा प्रतिकूल काळामध्ये इतक्या भक्कमपणे राजकारणामध्ये उभं राहून शेवटी विरोधी पक्षनेते पदापर्यंत पोचणं हे काही कुठला भाबडा खोळा माणूस करू शकत नाही. आणि ज्या ज्या पदावर प्रधान मास्तर गेले त्या प्रत्येक पदाला त्यांनी न्याय दिला हे मान्यच करावं लागेल. म्हणजे खरं तर त्यांचा संपूर्ण जो 88 वर्षांचा जो अत्यंत प्रदीर्घ असा आयुष्याचा हा जो काळ आहे त्याच्यातले टप्पे पण फार पाहण्यासारखे आहेत. म्हणजे स्वातंत्र्य लढा, त्यानंतर मास्तरकी, प्राध्यापकी, फर्ग्युसन कॉलेजमधल्या अत्यंत विद्यार्थीप्रिय असे शिक्षक की दुसऱ्यांचे वर्ग सोडून मुलं त्यांच्या वर्गाला येऊन बसायची. ह्या दंतकथा मी कित्येक वेळा मुलांकडनं तरी मी अनेकांकडनं ऐकत आलेलो आहे. त्यानंतर प्राध्यापकी सोडून सोशलिस्ट पक्षाचं पूर्ण वेळ काम, त्यानंतर विधान परिषद 18 वर्ष सातत्याने निवडून येणं, ते थेट विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते, त्यानंतर साधनेचे संपादक. खरं तर विरोधी पक्ष नेता हा आपल्या संविधानाच्या नुसार एक प्रकारे मुख्यमंत्रीचा एक समांतर पद आहे. ते म्हणजे अशा मोठ्या पदावरचा माणूस हा त्या पदावरनं बाजूला होतो, त्यानंतर पुन्हा निवडणूक लढवायला नकार देतो की ज्या वेळेला खरं तर समाजवादी सत्तेकडे आलेले आहेत. आणि त्यानंतर अशी व्यक्ती साधनेचं संपादक पद पुन्हा खूप काळ स्वीकारते आणि त्यानंतर मास्तरांनी घेतलेली ती निवृत्ती. मला त्यांच्या निवृत्तीचं फार नेहमी एक विशेष जाणवत गेलं. लोकांनी तो सर्वसंग परित्याग मानला, सगळं काही ते कसं सोडून गेले, त्यांनी घर साधनेला देऊन टाकलं. म्हणजे एका घरामध्ये भाऊ आपल्या वडिलांशी इमारतीबद्दल भांडत होते आणि त्या 2 बहिणींनी जेव्हा ही बातमी प्रधान सरांची मास्तरांची वाचली वर्तमानपत्रामध्ये, तेव्हा त्या फक्त आल्या आणि त्यांनी पाहिलं मास्तरांना, नमस्कार केला. मास्तर म्हणले, काय ग? काय नाही म्हणलं, असा माणूस जो सगळं देऊन टाकू शकतो तो कसा असतोय फक्त बघायचं होतं. पण मास्तरांचं हेच खरं वैशिष्ट्य आहे. साने गुरुजी रुग्णालयात राहायला गेले, वरती जी रेसिडेंट क्वार्टर होती त्यातली एक खोली त्यांनी घेतली, त्याचं भाडं ते देत होते. त्या खोलीमध्ये 2च फोटो होते, एक महात्मा गांधींचा आणि एक महात्मा फुल्यांचा. हे मी का सांगतो त्याला काही अर्थ आहे. पहिल्यांदा भेटायला गेल्यावर मला त्यांनी शांतपणे सांगितलं की अरे अभिजित, हे जे सगळं ठीक आहे, लोक म्हणतात मी फार त्याग बीग केला दिलं वेळेला, तुला खरं सांगू का, अरे माझा स्वार्थ आहे त्याच्यात. कारण आता मालू गेली, मला मुलबाळ नाही, आजार पण आज ना उद्या येईल, अंतरुणावर आज ना उद्या येईल, मला कोण पाहणार. पण मी अध्यक्ष आहे या संस्थेचा, तर मी काही त्याग बीग काही केलेला नाही. म्हणजे प्रचंड त्याग करून मी हा त्याग केलेला नाही आणि हा माझा काही व्यावहारिक निर्णय असं सांगणारा माणूस बघून मी स्थिमित झालो होतो. कारण कुठलाही त्याग न करता स्वार्थ साधत मी कसा त्याग केलाय हा दिंडोरा पेटण्याचं जग मी बाहेर पाहत होतो. आणि मास्तरांचे रूप थक्क करून टाकणार होतं संपूर्ण. एका बाजूला ते खोटं बोलत होते असंही नाही, त्याच्यात काही सत्याचा भाग निश्चित होता. कारण शेवटच्या काळामध्ये मी स्वतः जवळनं ते पाहिलं.
कारण मी सातत्यानं तिथं जात होतो. पण या निवृत्तीच्या आधी मास्तरांचं आणि वहिनींचं, त्यांना वहिनी म्हणायचो, जे एक सहजीवन मला पाहायला मिळालं ते एक फार अपूर्व होतं. आणि याच्यातल्या काही गोष्टी कदाचित अनेकांना माहिती नसतील. वहिनींना हृदयाच्या झडपेचा आजार होता, मी त्यांना पाहत होतो. आणि त्यांनी मला त्याच वेळेला स्पष्टपणे सांगून ठेवलं होतं की अभिजित, काही शस्त्रक्रिया वगैरे मला करायची नाही, आणि मी जर आजारी अधिक पडत अंतरुणावर आले तर मला रुग्णालयात न्यायचं नाही, आणि मला सलाईन वगैरे काही लावायचं नाही. वहिनी अंतरुणावर आल्या आणि वहिनींनी स्पष्टपणे प्रधानांना सांगितलं, मास्तरांना सांगितलं की माझं जे काही देखभाल करायची आहे ती तुम्ही करायची. आणि मास्तरांनी स्पष्टपणे हा निर्णय बाकीच्यांना सांगितला की मालूचं जे करायचं ते मीच करणार. आणि तेव्हा मला मास्तर असं म्हणाले की अरे बघ, पत्नी ही आपली प्रेयसी असते, सखी असते, सहचारिणी असते, पण तुला सांगू का, या वयामध्ये ती आपली मुलगी पण असते. आणि मी तिला आता मुलीसारखं सांभाळतो. आणि मी थक्क झालो. 80 ओलांडलेला प्रधान मास्तर, जो विधान परिषदेमध्ये 18 वर्ष होता, एक एवढा मोठा नेता, एवढा मोठा साहित्यिक, ते वहिनींचं अंथरुणावरचं सगळं काही करत होते आणि वहिनी दुसऱ्या कोणाला हात लावून देत नव्हत्या. हे त्यांचं मी आयुष्य जवळनं पाहिलं. आणि प्रधान मास्तरांचं हे रूप एखाद्या राजकारणी नेत्याचं मला असं वाटतं की दुर्मिळ आहे. नाही असं नाही, समाजवादी परिवारातले अनेक नेते हे कमी अधिक प्रमाणात असेच आहेत, पण इतकी सेवा करणारा हा असा नेता मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला. आणि वहिनी गेल्यावर स्वाभाविकपणे त्यांना तिथं त्या घरामध्ये राहणं शक्य नव्हतं. वहिनींचं आणि त्यांचं नातं फार अपूर्व असं होतं. एकतर वहिनींचा दवाखाना, त्यांची ती सगळी रुग्णांची धावपळ, घराच्या खालीच होता दवाखाना तो, आणि त्यामुळे त्या व्यापात असायच्या. मास्तरांकडे खूप लोक येणार आणि मग केळी ठेवलेली असायची आणि आलेल्या प्रत्येकाला केळ दिलं जायचं. आता काही लोक थोडे थट्टा करायचे, कारण शेवटी मास्तर राहत होते त्या भागाचं नाव सदाशिव पेठ होतं. आणि अनेक कार्यकर्त्यांना ते थोडं खटकायचं, विशेषतः ग्रामीण भागातून आलेले जे कार्यकर्ते असायचे त्यांना थोडंसं खटकायचं, कारण त्यांना एका वेगळ्या पाहुणचाराची अपेक्षा, सवय असायची. पण घरी आल्यावर केळ्याच्या ऐवजी वहिनींनी स्वतः केलेला चहा पिण्याचं भाग्य जे अत्यंत कमी लोकांना लावलं, त्याच्यात बाई एक होते आणि मी एक होतो. त्यावेळेला मात्र त्या, बस अभिजित मी चहा करणार आहे. मास्तर खूप मुश्किल होते. म्हणजे मला आठवत आहे की एक दिवशी मास्तरांनी, मला वाटतं बाईंनी त्यांच्या कुठेतरी लेखामध्ये हा उल्लेख केलेला आहे, माझ्या समोरच घडलेली घटना आहे, की बघ मालूचा माझा एक करार झालेला आहे, तिने मला औषध द्यायचं नाही आणि मी तिला भाषण ऐकवायचं नाही. आणि ज्या वेळेला मास्तरांच्या संपूर्ण अशा संत रूपाबद्दल आम्ही कधी बोलायचो, तेव्हा वहिनी मला म्हणायच्या, अभिजित ते वसिष्ठ बाहेर, हा इथं जमदग्नी आहे. आणि विरोधी पक्ष नेते झाल्यावर तो जो बंगला मंत्रालयाच्या समोरचा त्यांना मिळाला, मी तेव्हा मुंबईत गेलो होतो वैद्यकीय शिक्षणासाठी आणि मी अनेक वेळा घरी जायचो. तेव्हा मला शेवटी म्हणलं, अरे शेवटी म्हणे काय झालं म्हणे, ते इतकं जुनं घर कोणातरी मंत्र्याचं आम्हाला दिलं, इतकं घाण करून ठेवलं होतं, तर ते PWDचे लोक आले की बाबा रंग नवीन देऊन घ्या. मी यांना विचारलं, हे ते म्हणले रंगबिंग काही नाही. अरे म्हणजे सगळं हवं असतं, उगीच नाही म्हणतात. मग शेवटी मी भाईला म्हणले की भाई आता तू ठरव की कुठल्या फुलांना कुठला रंग द्यायचा. भाईंवर नितांत प्रेम होतं. भाई बापू हे सगळे तसे त्यांचे विद्यार्थी, वयाची काही फार मोठी तफावत नव्हती, 7-8 वर्षांची तफावत होती, पण हे सगळे विद्यार्थी. आणि ते मास्तर
कदाचित हे नाव यांनीच पाडलं असावं असं मला अनेक वेळा वाटतं. भाई आणि बापू हे फार खट्याळ होते. त्यांच्या सेवा दलाच्या ज्या सुरुवातीचा सगळा काळ होता त्या काळात अत्यंत खट्याळ असे हे दोघ जण होते. मी खाली उभं राहून मास्तर करून जोरात हाकाबिका मारण्याचे किस्से बापूंचे मी अनेक वेळा ऐकलेले आहेत संपूर्ण. पण आयुष्यभर ह्या आपण असं धरूयात की गुरु आणि शिष्य यांचा जो काही एक अनुबंध होता, ऋणानुबंध होता, तो अपूर्व होता. म्हणजे मास्तरांचे फार विशेष होतं की हे आपल्यापेक्षा वयाने लहान आहेत आणि आपले शिष्य आहेत, तरी देखील हे त्या अर्थानं आता जननेते झालेले आहेत ही गोष्ट मास्तर स्वीकारायची. मला आठवतं की एकदा मास्तर मला असं म्हणाले की अभिजित म्हणजे काय म्हणे तुला एक सांगतो मी काही तसा क्रांतिकारक वगैरे असं काही नाही. माझं कसं असतं की मी आपला विहिरीच्या बाजूला काठावर पाहतो भाई कसा तो थेट त्या विहिरीत उडी मारणार. हा मग मी फार फार तर वर्ण त्याला दोर देईन आणि त्याला मदत करेन. पण इतक्या प्रांजळपणे आपली भूमिका स्वीकारणं आयुष्याची. आणि मला असं वाटतं की मास्तरांच्या कुठल्या तरी मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की स्वातंत्र्याच्या लढ्याच्या वेळेला ए टीम ही क्रांतिकारकांची असेल आणि बी टीम ही सत्याग्रहींची असेल, तेव्हा मास्तरांनी स्पष्ट सांगितलं की मी बी टीम मध्ये जाईन, कारण मी स्कॉलर, मला पकडलं, मारहाण झाली, मला सहन नाही झालं आणि मी नावं सांगून टाकली तर फजिती व्हायला नको, म्हणून मी आपला सत्याग्रहाच्या मार्गाने जाईल. हा नितळपणा, हा प्रांजळपणा अपूर्व असा मास्तरांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये होता. मास्तरांनी जे संपूर्ण लिखाण केलं त्याच्याबद्दल तुम्ही सकाळपासून खूप काही ऐकलेलं आहे, पण मला त्याच्याबद्दल काही गोष्टी बोलणं गरजेचं वाटतं. प्रधान मास्तर हे व्यक्तिमत्व एक साहित्यिक म्हणून, एक समाजवादी विचारवंत म्हणून आणि एक राजकारणी म्हणून याच्यात कुठेच काही वेगळं नव्हतं. म्हणजे सगळं एकच होतं. मास्तरांचं सगळं साहित्य हे समाजवादाचा प्रचार जरी करणारं नसलं तरी हे संपूर्ण कुठल्या तरी एका विचाराची मांडणी करणार होतं. म्हणजे त्यांनी यांच्यासारखं साहित्य नाही प्रसवलं. मी जेव्हा जिहाद ही कादंबरी लक्ष्मीकांत देशमुखांनी लिहिली आणि त्या कादंबरीवर मी परीक्षण लिहिलं साधनेमध्ये, तोपर्यंत मला माहिती नव्हतं की लक्ष्मीकांत देशमुखांनी अफगाणिस्तान पाहिला पण नाहीये. कारण त्या कादंबरीतला एक एक शब्द आणि संपूर्ण वर्णन काबूलची असतील किंवा तिथल्या संपूर्ण शहरांची, समाज जीवनाची, माणसांची, हे जणू काही ते जगतायत असं वाटत होतं. आणि असं वाटत होतं की ही व्यक्ती प्रदीर्घ काळ अफगाणिस्तानामध्ये राहिली असेल. आता हे साहित्यिकाचं एक वेगळं रूप आहे. म्हणजे जे तो स्वतः जगत नाही ते तो दुसऱ्यांच्या रूपात जाऊन जगतो आणि साहित्य लिहितो. प्रधान मास्तर अशा तऱ्हेचे साहित्यिक नव्हते. त्यांनी साहित्याचे अनेक प्रकार हाताळले, पण अनेक प्रकार हाताळले पण नाही. ते त्याच्या फंदातही पडले नाही. ते काही नाटक लिहिण्याच्या फंदात पडले नाही, ना कधी काव्य लिहिण्याच्या फंदात पडले, ना कधी तशी कादंबरी लिहिण्याच्या फंदात पडले. आणि एवढं करूनही प्रधान मास्तरांनी जे साहित्य प्रसवलं, माझं स्पष्ट मत आहे ते अत्युच्च दर्जाचं आहे. म्हणजे उलट मराठी साहित्य क्षेत्रानं प्रधान मास्तरांच्या साहित्याच्या या प्रतिभेकडे दुर्लक्ष केलंय असं माझं स्पष्ट मत आहे. एखाद्या साहित्यिकानं विचार त्या साहित्यामध्ये मांडणं म्हणजे त्या साहित्याचं मूल्य कमी होत नाही. ते काही त्या अर्थाचं प्रचारकी साहित्य नाही. कारण तुम्ही जर त्यांच्या एका पुस्तकांकडे पाहायला लागलात की लक्षात यायला लागतं. 4 पुस्तकांचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे. एक म्हणजे टॉलस्टॉयशी पत्रसंवाद, 7 उत्तराची कहाणी, 8 उत्तराची कहाणी आणि आंबेडकरांची मुलाखत. मला ही 4 पुस्तकं अधिक महत्वाची वाटतात. मग स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत वगैरे या सगळ्या काही टिळकांचं चरित्र त्यांनी जे काही लिहिलंय त्याच्याही पेक्षा, कारण मला अनेक वेळा असं वाटतं जेव्हा जेव्हा मी पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचतो आणि ती पुन्हा पुन्हा वाचावीत अशीच पुस्तकं आहेत, की टॉलस्टॉयशी पत्रसंवाद हा खरं तर मास्तरांचा टॉलस्टॉयशी संवाद नसून स्वतःशी संवाद आहे.
आणि आंबेडकरांची मुलाखत त्यांनी जी एका तरुण मुलाच्या भूमिकेत जाऊन लिहिलेली आहे संपूर्ण, एक प्रकारे संपूर्ण समाजवादी विचारानं आंबेडकरी विचाराची आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी काही उपेक्षा केली, त्यांना समजून घेण्यामध्ये जे काही त्रुटी निर्माण झाल्या, मास्तर एक प्रकारे स्वतःला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यामध्ये उभं करून आंबेडकरांची बाजू मांडत होते. आणि 7 उत्तराची गाणी, 8 उत्तराची कहाणी या देशातल्या विविध वैचारिक राजकीय प्रवाहांची संपूर्ण त्यांनी मांडणी ती मित्रांच्या रूपाने केली आहे. 8 उत्तराची मध्ये त्यांनी मुलाखतीच्या रूपामध्ये ते मांडले. तो त्यांनी संपूर्ण ते स्वरूप त्या पुस्तकांना वापरलेलं आहे. मला नेहमी असं वाटतं की मास्तरांमध्ये एक टॉलस्टॉय होता, एक महात्मा गांधी होता, एक साने गुरुजी होता आणि एवढं करून ते प्रधान मास्तर होते. टॉलस्टॉयचा हा जो काही संवाद त्यांचा आहे तो मला स्वतःला अधिक मी भावनिक होतो ते जेव्हा वाचतो तेव्हा. कारण टॉलस्टॉय मी वाचायला सुरुवात केली ते मास्तरांचं बोर्ड धरून. म्हणजे इंग्रजी वाचनाची सुरुवात मी मराठी शाळेतला नूतन मराठीचा विद्यार्थी आणि त्यात गुरुवार पेठेतल्या सार्वजनिक संडासाच्या वाड्यात राहणारा. म्हणजे माझ्या कानावर मराठी भाषा जी पडायची ती शिवीगाळीचीच पडायची आणि मला आजही भरपूर शिव्या येतात. त्यामुळे मला ट्रोल करणाऱ्या सगळ्या बाजूबाजूला मी सांगतो की मी शिव्या द्यायला लागलो तर तुम्ही पळून जा, कारण मी गुरुवार पेठेतला मुलगा आहे. पण इंग्रजी वाचनाची सुरुवात मी बाईंचं बोर्ड धरून केली. पण खऱ्या अर्थानं इंग्रजी वाचन हे मी मास्तरांचं बोर्ड धरून करायला लागलो आणि हे मी 9वी मध्ये सुरू केलं. आणि त्यातली खरी गंमत अशी आहे की मास्तरांच्या घरी खालच्या मजल्यावर वहिनींचा दवाखाना आणि कोणीतरी एक भाडेकरू का कोणीतरी असायचे आणि असा एक जिनावरती जायचा. तिथे एका बाजूला मास्तरांची दिवाणखाना आपण ज्याला म्हणूयात तो छोटा, फार मोठा नव्हता तो काही, आणि डाव्या बाजूला त्यांचं जो एक झोपा टांगलेला असायचा तिथं जेवण आणि स्वयंपाकघर एवढंच घर होतं. आणि तिथनं अजून एक जिनावर जायचा आणि तिथे मास्तरांचं ग्रंथालय होतं. आणि त्या ग्रंथालयात मास्तर सहसा कोणाला न्यायचे नाहीत आणि मास्तरांचं पुस्तक कोणाला मिळायचं नाही. आणि मी माझ्यावर काय त्यांचं कुठलं प्रेम जोडलं मला माहिती नाही. एक दिवशी मला सहज त्यांनी विचारलं काय वाचतोयस, तर म्हणलं आत्ताच टॉमस हार्डीची काही पुस्तकं वाचली, सॉमरसेट मॉम वाचला, अमुक वाचलं. अरे चल वर. आणि म्हणायचं तू टॉलस्टॉय वाचायला सुरुवात कर. आणि सर्वात पहिले टॉलस्टॉयचं माझ्या हातात दिलेलं त्यांनी पुस्तक हे ॲना कॅरेनिना. त्या पुस्तकाच्या मी जो प्रेमात पडलो, मास्तर जेवढे त्या प्रेमात पडले त्या पुस्तकाच्या तेवढाच मी पडलो. आजही मी त्या पुस्तकाच्या प्रेमात तेवढाच आहे. पुस्तक वाचून आलो, त्यांनी मला एक सांगितलं होतं की लवकरात लवकर वाचायचं आणि मला परत आणून द्यायचं, त्यानंतर तुला पुढचं पुस्तक मिळेल. मग पुढे आलं वॉर अँड पीस आलं. मग एक एक पुस्तकं मास्तर द्यायला लागले. मग चाइल्डहुड आलं, ते ॲडोलसन्स आलं. अशी टॉलस्टॉयची एक एक पुस्तकं मी वाचत राहिलो. मग दोस्तोस्की मला म्हणले सुरू कर आता, मग एप्सिन सुरू कर म्हणले. असं त्यांचं बोर्ड धरून मी हे वाचन करत राहिलो. त्यामुळे स्वाभाविकपणे टॉलस्टॉयशी संवाद मास्तर साधत असताना त्याच्या पुस्तकाच्या त्याच्या अजरामर साहित्यकृतींची जी मास्तरांनी वर्णन केलेली आहे त्याच्यातल्या अनेक साहित्यकृती ह्या मी त्यांचं बोर्ड धरून वाचलेल्या आहेत. आणि त्यानंतर त्यांच्याशी थोडा का होईना त्या पुस्तकांबद्दल संवाद मला करायची संधी मिळाली. ॲना कॅरेनिना नंतर मला आठवते की ते मला म्हणले की तुला माहिती आहे दोस्तोस्कीनी काय लिहिलंय त्या पुस्तकाबद्दल. ते म्हणे त्यांनी खरं त्या पुस्तकाचं जे मर्म आहे ते पकडलंय की माणसाच्या मनामध्ये एक दुष्टतेकडे जाण्याची किंवा अनैतिकतेकडे जाण्याची अंतर्प्रेरणा असते आणि माणूस सतत त्या दिशेला जात असतो. आणि ही माणसाची प्रेरणा आहे ती फक्त टॉलस्टॉयनं ॲना कॅरेनिनाच्या रूपानं ती मांडलेली आहे. आणि त्यामुळे तिला व्यभिचारी किंवा ती काहीतरी फार गैरकृत्य करते असं म्हणण्याचा अधिकार समाजाला पण नाही, कारण हे समाजाचं रूप आहे. वॉर अँड पीस जड गेलं का तेव्हा मी तसा खूपच लहान होतो, पण तरी जिद्दीने ते वाचलं. आणि तेव्हा मला मास्तरांनी सांगितलं की अरे लक्षात घे की ऍक्च्युअली
प्रत्यक्षामध्ये युद्धाच्या विरोधीचं सगळ्यात मोठं कुठलं स्टेटमेंट असेल तर ते वॉर अँड पीस आहे टॉलस्टॉयचं. तू त्या दृष्टिकोनातून त्या पुस्तकाकडे बघायला शिक आणि मग तुला खूप काही उत्तर मिळतील. आणि त्या संवादामध्ये पुस्तकामध्ये मास्तर मग टॉलस्टॉयशी संवाद करत 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 पुढे जातात आणि मग तो जो एक संवाद आहे तो फार अफाट आहे. टॉलस्टॉय आणि गांधी यांचा परलोकातला संवाद. पुन्हा माझं हेच म्हणणं आहे की तो परलोकातला संवाद टॉलस्टॉय, गांधी आणि भूलोकावर असणारे प्रधान मास्तर या तिघांचा संवाद आहे. कारण मास्तरांनी इतक्या स्पष्टपणे त्याच्यामध्ये जे काही एक वाक्य लिहिलंय ना की टॉलस्टॉय गांधींना असं म्हणतो की माणूस हिंसेकडे सतत जात राहतो. हिंसा ही माणसाच्या मनात दडलेली असते. त्याला सतत हिंसेकडे जाण्याचा मोह होतो. पण हिंसेला जर आपण हिंसेनेच उत्तर दिलं तर एक सुळाचं चक्र चालू होतं. आणि जर हे चक्र आपल्याला भेदायचं असेल तर आपल्याला हिंसेला अहिंसात्मक प्रतिकारानंच उत्तर दिलं पाहिजे आणि हा संस्कार समाजावर आपल्याला घडवला पाहिजे. पण हा संवाद शब्दांनी घडणं फार कठीण आहे हे मला कळून चुकलेलं आहे. पण हा संस्कार जो आहे तो तू तुझ्या हौतात्म्यानं घडवलास. आता टॉलस्टॉय असं काहीच म्हणलेलं नाही. मास्तरांनी हे टॉलस्टॉय गांधींना परलोकात भेटल्यावर असं म्हणाले म्हणून लिहिलंय आणि एक प्रकारे हे मास्तरांचं स्टेटमेंट आहे आणि केवढं भव्य असं व्यापक असं ते स्टेटमेंट आहे. टॉलस्टॉयचे शिक्षणाचे प्रयोग अमुक तमुक अनेक गोष्टींबद्दल मास्तरांनी त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. 8 उत्तराच्या कहाणी बद्दल मला जरा अधिक वेगळं वाटतं कारण ही जी काही पुस्तकं आहेत विशेषतः टॉलस्टॉय बरोबरचा पत्रसंवाद, 8 उत्तरांची कहाणी आणि आंबेडकरांचं मुलाखत, ही 3 पुस्तकं त्यांनी जे शेवटच्या आयुष्याच्या त्या 8 वर्षांच्या टप्प्यात लिहिलेली पुस्तकं आहेत हे लक्षात घ्या. आणि मला अनेक वेळा प्रश्न पडतो की शेवटच्या वर्षांमध्ये ही पुस्तकं त्यांना का लिहावीशी वाटली, टॉलस्टॉयशी संवाद का करावासा वाटला. कारण त्यांना टॉलस्टॉय नाही, त्यांना गांधी मांडायचा होता. त्यांना हिंसेचा प्रखर निषेध करायचा होता. त्यांना टॉलस्टॉयच्या रूपानं युद्ध हा किती हिरीस हिंसा घेऊन जगावर येत असतो हे त्यांना सांगायचं होतं. म्हणजे जेव्हा मी हे आता युक्रेन आणि रशियाचं युद्ध पाहतो तेव्हा मला खात्री पडते की पुतिन या माणसानं वॉर अँड पीस किंवा टॉलस्टॉयचं कुठलंही पुस्तक कधी हातात धरलेलं नसणार आहे. कारण ते धरलं असतं तर इतक्या हिरीस युद्धाकडं रशियातलाच एक मोठा नेता हा गेलाच नसता. हा संवाद त्यांना त्यासाठीच साधावासा वाटला असणार आहे. 8 उत्तराच्या कहाणीमधलं सगळ्यात महत्वाचं मला पात्र वाटतं ते विश्वनाथन नावाचं जे एक समाजवादी पात्र त्यांनी रंगवलेलं आहे. आणि त्या विश्वनाथांच्या अभ्यासवर्ग घेणारे श्रीधरन म्हणजे बहुतेक SM जोशीच असावेत असं मला वाटतं. तर तिथे फार त्यांनी महत्वाचा मुद्दा जो मांडलेला आहे आणि जो संपूर्ण समाजवादी विचारसरणीतला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि तिथे मास्तरांनी अत्यंत सूक्ष्मपणे मार्क्सवाद आणि भारतातला लोकशाही समाजवाद आणि तोच लोकशाही समाजवाद पुढे घेऊन जाणारे सर्व समाजवादी यांच्यातला फरक फार सूक्ष्मपणे मांडलेला आहे. आणि तो म्हणजे की मार्क्स म्हणायचा असं की विश्वनाथन सांगतायत मुलाखतीमध्ये की एम जस्टिफाईज द मीन्स आणि गांधी असं सांगायचे की युअर मीन्स शुड बी अप्रोप्रिएट विथ द एंड्स. साधन सुचिता. आणि संपूर्ण समाजवादी विचारामध्ये भारतीय लोकशाही समाजवादाच्या संपूर्ण विचारामध्ये समाजवादी नेत्यांनी महात्मा गांधींची साधन सुचिता स्वीकारली. महात्मा गांधींचा सत्याग्रह स्वीकारला, त्यांची अहिंसा स्वीकारली, पण त्यांची साधन सुचिता स्वीकारली. आता काही जण मला हे अनेक वेळा ऐकवतात की समाजवादी भारतीय राजकारणातून बाहेर का फेकले गेले, कारण साधन सुचितेचा त्यांनी अतिरेक केला. हो, कारण साधनाची कुठली शुचिता नसणारी माणसं आता सत्ता गाजवत आहेत. ज्यांना त्यांच्या ध्येयाकडे जाण्यासाठी कुठलाही मार्ग हा निषिद्ध नाहीये अशी माणसं आज सत्ता गाजवत आहेत. आज संपूर्ण राजकारण अशा माणसांनी भरलेलं आहे. चारी बाजूंनी आपल्याला अशीच माणसं दिसत आहेत. आणि ही माणसं आता आपल्याला हळूहळू दिसणं गायब होईल की काय असं
वाटतं. आणि त्याच वेळेला तुम्ही हा परिसंवाद 2 दिवसाचा ठेवलात, हे मी तुमचंही मला मनापासून त्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे. पण समाजवादाच्या संपूर्ण आकलनाबद्दल मला माझ्या तरुण वयात काही वेळेला असं वाटायचं की मास्तर हे काही लोह्या नाही आहेत. मास्तरांनी काही लोह्यांसारखी संपूर्ण समाजवादाची काही अशी एक वेगळी मांडणी केलेली नाही. बरोबर, हे जरी खरं असलं तरी समाजवाद म्हणजे काय हे मास्तर कळून पेलेले होते. तुम्ही जेव्हा मास्तरांच्या साहित्याकडे वळता, त्यांना वाचता, त्यांना ऐकता किंवा त्यांना ऐकलं असेल तर तुमच्या ह्या गोष्टी अत्यंत स्पष्टपणे लक्षात यायला लागतील. आणि मला अनेक वेळा असं लक्षात येतं की अनेक गोष्टी त्यावेळेला मास्तर मांडत होते की ज्या समाजवादी म्हणून घेणाऱ्या अनेक लोकांना कळत नव्हत्या. साधनच्युतीदायी गांधींनी आपल्या भारतीय समाजवादाला दिलेली देणगी आहे. पण त्याच्याबरोबर अनेक अशा गोष्टी आहेत, व्यावहारिक गोष्टी आहेत, म्हणजे डिग्निटी ऑफ लेबर, प्रत्येक हाताला काम. या भारताची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारित असली पाहिजे हे मास्तरांनी मांडलेलं आहे. ह्या गोष्टी मास्तरांनी अत्यंत स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. हे अनेक वेळा मास्तर या गोष्टी त्यांच्या अनेक भाषणांमध्ये बोलत गेलेले आहेत, लिखाणामध्ये ते बोलत, त्यांच्या मुलाखतींमध्ये या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जातीअंताची अत्यंत प्रखर भूमिका. अर्थात मास्तरांना हा एक अपराधीपणाची भावना असावी असं आंबेडकरांवरचं त्यांचं पुस्तक वाचलं की वाटतं. कारण आंबेडकर तेव्हा त्यांना असं, त्या तरुण मुलाला असं म्हणतात की समाजवाद्यांना खऱ्या अर्थानं जातीअंत हा कधी महत्वाचा वाटलाच नाही. ते मार्क्सच्याच मार्गानं लढ्याकडेच सतत जात राहिले. वर्ग संघर्ष आज त्यांनी अधिक महत्वाचा वाटला, त्यांना जातीअंताचा लढा तेवढा महत्वाचा वाटला नाही. तर तेव्हा मास्तरांनी असं लिहिलंय, म्हणजे ते त्या तरुण मुलगाच्या रूपाने लिहिलंय की मी मुदुलिम यांचं प्राईम मूव्हर्स हे पुस्तक आंबेडकरांच्या हातात ठेवलं. तेव्हा ते म्हणले ही पाश्चात्य बुद्धी आहे, हे ठेव बाजूला पुस्तक. की प्राईम मूव्हर्स मध्ये मुदुलिम यांनी तुमच्याबद्दल किती छान लिहिलंय, ते वाचा तुम्ही, मग तुमचा हा आरोप तुम्ही समाजवाद्यांवर कदाचित करणार नाही. ते म्हणले पाश्चात्य बुद्धी, ठेव बाजूला ते. पण एक मात्र म्हणले मी मान्य करतो, आंबेडकर त्या तरुण मुलाला सांगतात की डॉक्टर राम मनोहर लोहिया हा एकच तुमच्यातला समाजवादी असा होता की ज्याला जातीअंताचं महत्व कळलं होतं. सौम्य पिछडे 60 ही घोषणा जी लोहियांनी दिली. पण अर्थात मला स्वतःला मात्र तसं वाटत नाही, कारण मी तो काही काळी पाहिलेला आहे. हो, संसोपाने बांधी गाठ. संसोपा जरा बोलायला टाळलं मी, त्यामुळे तुम्हाला अर्थ कळला असेल तो. कारण अहो काय आपल्याकडे ती गंमत आहे पुन्हा, संयुक्त समाजवादी पक्ष बोलवतो, प्रजा समाजवादी येतो समोर आणि तो म्हणतो की तू त्याचा उल्लेख केलास. म्हणून मी आपला आजकाल थोडासा या बाबतीत थोडासा सुरक्षित मार्ग स्वीकारतो. पण तुम्ही म्हणलं ते अगदी बरोबर आहे, खरी ती घोषणा तशी आहे मुळामध्ये. पण हे मात्र मला थोडंसं असं वाटतं की तसं नाही. अनेक समाजवादी नेत्यांनी, विशेषतः भाईंना तर मी खूप लहानपणापासून पाहिलेलं आहे की फुले शाहू आंबेडकरी विचाराला सेवादल जोडण्याचं काम बाईंनी किती केलं. डॉक्टर बाबारावांनी एक गाव एक पाणवठा ही मोहीम कुठल्या काळात चालू केली. अर्थात हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर झालेल्या गोष्टी आहेत, परंतु ह्या फक्त लोह्यांच्या मांडणीमुळे झालेल्या गोष्टी आहेत असं मला वाटत नाही. कारण हे लोक तेव्हा तरुण होतेच, ही मंडळी सगळी होतीच, आणि त्यावेळेलाही याच्यातले अनेक जण जातीअंताबद्दल बोलत होते, लिहित होते आणि आपल्या संपूर्ण पक्षाला, सेवा दलाला त्या विचाराकडे नेण्याचा प्रयत्न करत होते. पण तरी देखील आंबेडकरांचं जे मुलाखत आहे ती सगळ्यांनी अनेक वेळा वाचली पाहिजे, कारण आंबेडकरांच्या संपूर्ण विचाराचे अनेक पैलू मास्तरांनी त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. 3 पुस्तकं मास्तरांची जी आहेत, आत्ताच न्यायमूर्ती गोखल्यांसारख्या दिग्गज व्यक्तींनी त्याच्याबद्दल काही भाष्य केले, त्यामुळे मी फार बोलणं योग्य होणार नाही. एक हाजीपीर कांजरकोट आणि सोनार बांगला. मला एवढंच वाटतं, हा रिपोर्टाज आहे, मास्तरांनी पत्रकार म्हणून त्या अर्थानं त्या भूमिकेतनं लिहिलेली पुस्तक आहेत, पण हे मान्यच केलं पाहिजे की सोनार बांगलाच्या वेळेला नुकतंच
पाकिस्तानी सैन्य शरण आले आणि मास्तर तिथं पोहोचले होते शिरोमणच्या बरोबर. त्यामुळे ते की परिस्थिती इतकी साधी सामान्य होती असं नाही, काही ठिकाणी हिंसा चालू पण होती, अशा वेळेला ते पोहोचले होते. पण एक फार महत्वाच्या गोष्टीकडे मास्तरांनी या पुस्तकातनं लक्ष वेधलेलं आहे. अनेक घटना लिहिल्यात, अनेक व्यक्ती लिहिल्यात, पण फार महत्वाची गोष्ट लिहिली आहे की ज्या वेळेला फाळणी होत होती त्यावेळेला महात्मा गांधींनी असा इशारा दिला होता की ही फाळणी होऊन पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान हे असे राहणार नाहीत. आज ना उद्या त्यातनं पुन्हा बंगाल निर्माण होईल. तेव्हा बांगलादेश हा शब्द नसेल. आणि तो मुद्दा काय होता हा समजून घेतला पाहिजे. आणि मला वाटतं ते सोनार बांगलाचं खरं फार मोठं महत्व आहे. आणि तो मुद्दा असा होता की धर्माच्या आधारे राष्ट्र टिकत नाही. जर धर्माच्या आधारे राष्ट्र टिकत असतं तर पाकिस्तानची शक्ल यायलाच नको होती, किंवा एका पाकिस्तानी दुसऱ्या पाकिस्तानवर इतके भयानक अनंदित असे अत्याचार हे करायलाच नको होते, त्या पद्धतीने ते घडायलाच नको होतं. पण तिथे पुन्हा बंगाली मुसलमान आणि बिहारी मुसलमान, म्हणजे हा एक प्रकारचा संस्कृती संघर्ष होता. किंवा मगाशी आपण म्हणल्याप्रमाणे की आर्य संस्कृती घेऊन आलेल्या काही तिकडच्या लोकांनी या लोकांना खाली इकडे ढकललं पूर्वेकडं, म्हणजे ती संस्कृतीचा हा संघर्ष होता. आणि म्हणून राष्ट्राला काय बांधतं, तर एक प्रकारे मास्तरांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे की राष्ट्राला धर्म बांधत नाही, तर राष्ट्राला संस्कृती बांधते. आणि संस्कृतीचा प्रवाह हा अत्यंत व्यापक असतो. मला वाटतं आत्ताच्या काळामध्ये ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. कारण आता नाही म्हणता म्हणता हिंदू राष्ट्राकडे वाटचाल सुरू झालीच आहे. म्हणजे ते अर्ध्या वाटेवर आहेत का पाव वाटेवर आहेत, आणि त्या वाटेवरनं त्यांना आपण उलट्या दिशेला फिरवू शकू की नाही, आमच्यासारखे आटोकाट प्रयत्न करतायत. जे जे शक्य होईल आम्ही करतो, निर्भयपणे करतो, धोके पत्करतो. ते धोके पत्करल्याची किंमत मोजतो. त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये स्पष्टता आहे. आणि ही स्पष्टता प्रधान मास्तरांसारख्या माणसांनी त्यांच्या साहित्यातनं, त्यांच्या जगण्यातनं, त्यांच्या विचारातनं, त्यांच्या भाषणातनं आम्हाला दिलेली आहे. आता एक नवी पद्धत, कुठल्याही हुकुमशाही अशीच पद्धत आहे. उन्मादी राष्ट्रवाद नुसता नसतो, तर जो जो त्या हुकुमशाहीला विरोध करेल तो राष्ट्रद्रोही ठरवणे हा जुना धंदा आहे. हे काय फार नवीन घडणारी गोष्ट नाही आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये. ज्या वेळेला हे सगळं या पद्धतीने, म्हणजे ही सगळी मंडळी सत्तेवर नव्हती तेव्हा देखील जो जो हिंदू राष्ट्राच्या विरोधी बोलायचा त्या व्यक्तीला देशद्रोही त्यावेळेलाही म्हणलं जायचं. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे आणि एक प्रकारचा विक्टिम पण आहे. हे मी ऐकत आलेलो आहे. आणि आता तर सत्ता हातात आलेली आहे संपूर्ण, आणि अत्यंत पद्धतशीर त्या दिशेने वाटचाल चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की प्रधान मास्तरांसारख्या व्यक्तींनी जे एवढं प्रचंड उदंड साहित्य लिहून ठेवलेलं आहे, मला एकच गोष्टीचं रोखरूप नेहमी वाटते की प्रधान मास्तरांची विधान परिषदेतली भाषणं कुठं नाही आहेत. त्यावेळेला रेकॉर्डिंग होण्याची सोय नसावी. अंतोलींच्या विरोधी जेव्हा अविश्वासाचा ठराव दाखल केला तेव्हा मी त्यावेळेस विधानसभेतलं सर्व जे काही घडलं ते प्रधान मास्तरांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या साठी असणाऱ्या चेंबरमध्ये बसून ऐकलेलं आहे. अर्थात मी मास्तरांना म्हणलो मला विधानसभेत जाऊन ते ऐकायची इच्छा आहे. मला म्हणलं अरे ते कुठं तिथं ते म्हणे गदारला जाऊन बसू जाऊ माझ्या चेंबरमध्ये बस. आणि ते त्यांच्या गाडीने मला घेऊन गेले. तेव्हा फार सुरक्षित वगैरे एवढ्या गोष्टींचं काही फार नव्हतं. मास्तरांचा आपला बोर्ड धरून मी आपल्या आतमध्ये शिरलो आणि त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन बसून ते कित्येक तास तिचे सगळं चाललं होतं. मृणालताईंचं भाषण भीषण सगळे अजूनही मला ह्या सगळ्या गोष्टी आठवतात. पण प्रधान मास्तरांची 18 वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द ही विधान परिषदेतील ती मला असं वाटतं की कुठलेही डॉक्युमेंटेशन न होता गेली की काय. एका तरुणाला फेलोशिप देऊन त्या पूर्ण 18 वर्षात त्यांनी काय काय केलं विधान परिषदेत ते करणार फारच चांगली गोष्ट आहे. पण मास्तरांची भाषणं मुळात आपल्याला ऐकायला मिळालं असं तुम्हाला खूप आवडलं असतं. पण ही त्रुटी तुम्ही भरून काढताय. मला असं वाटतं त्यांचं प्रत्येक भाषण हे आपल्याला खूप नवी ऊर्जा देणारं, नवी दिशा देणारं, या देशाच्या अनेक प्रश्नांबद्दल नवं आकलन देणारं, या देशाच्या राजकारणाकडे कसं बघायचं
याची एक अधिक प्रगल्भता देणारं आणि या देशात घडणाऱ्या घडामोडींच्या विरुद्ध आपण कसं उभं राहायचं हे सांगणार ठरले. मास्तर हे त्यांच्या मूळ स्वभावानं क्रांतिकारक जरी नसले तरी मला खात्री आहे आज मास्तर हयात असते तर ते प्रखरपणे आत्ताच्या घडणाऱ्या सर्व घडामोडींच्या विरुद्ध हे थेट रस्त्यावर उतरले असते. आज मास्तर आपल्यात नाहीत, त्यांची आठवण काढून आपण रस्त्यावर उतरायचा प्रण करायला हरकत नाही असं मला वाटतं.